पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। महाराष्ट्रात भारत निवडणूक SIR मतदानाच्या अधिकाराला अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न श्री सचिन अडसूळ। मतदानाचा दिवस उजाडतो, उत्साहाने एक नागरिक मतदान केंद्रावर पोहोचतो, रांगेत उभा राहतो, त्याची वेळ येते, मात्र मतदार यादी तपासल्यानंतर त्याला सांगितले जाते आपले नाव यादीत नाही। काही क्षणासाठी तो स्तब्ध होतो। मतदानाचा अधिकार असतानाही तो त्या दिवशी तो वापरू शकत नाही। त्या क्षणी त्याला जाणवते की लोकशाहीतील सर्वात मोठा अधिकार केवळ मतदानाच्या दिवशी मिळत नाही, तो त्याही आधी मतदार यादीत आपल्या नावाच्या अचूक नोंदीपासून सुरू होतो। ही जाणीव प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावी यासाठी भारत निवडणूक आयोग वेळोवेळी मतदार यादी अद्ययावत ठेवण्याचे काम करतो। त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण। ही प्रक्रिया केवळ प्रशासकीय उपक्रम नाही, ती प्रत्येक पात्र नागरिकाच्या घटनात्मक मतदानाच्या अधिकाराला अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न आहे। मतदार यादी म्हणजे लोकशाहीचा पाया। घराचा मजबूत पाया दिसत नाही, पण संपूर्ण घर त्यावर उभे असते। मतदार यादीचेही तसेच आहे। मतदान केंद्रावरील मतपेटी निवडणुकीची प्रक्रिया किंवा निकाल यापूर्वी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते, मतदार यादीची अचूकता। मतदार यादी ही केवळ नावांची यादी नसते, ती देशातील प्रत्येक पात्र नागरिकाच्या समान अधिकाराची अधिकृत नोंद असते। या यादीत नाव अचूक असणे म्हणजे मतदाराचा अधिकार सुरक्षित असणे। नाव, पत्ता किंवा इतर माहिती योग्य असल्यामुळे भविष्यातील मतदानाच्या दिवशी कोणताही अडथळा निर्माण होत नाही। त्यामुळे मतदार यादीतील प्रत्येक नोंद ही लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ करणारी ठरते। आयोगाच्या कार्यक्रमानुसार 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत SIR अंतर्गत घरभेटीद्वारे गणना प्रक्रिया राबवण्यात येत आहे। या काळात बूथ लेव्हल अधिकारी प्रत्येक घराला भेट देऊन गणना फॉर्म उपलब्ध करून देतात, आवश्यक माहिती व कागदपत्रांची पडताळणी करतात आणि मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करण्यासाठी माहिती संकलित करतात। त्यानंतर प्राप्त माहितीची छाननी, दावे, हरकतीची प्रक्रिया पूर्ण करून 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश प्रत्येक पात्र नागरिकांचा मतदानाचा अधिकार अचूक, सुरक्षित आणि निर्विघ्न राहावा हा आहे। सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर।